मित्रांनो, वाक्प्रचार भाग 1, वाक्प्रचार भाग 2 प्लेलिस्ट आपण यूट्यूब चॅनलला सुरू केलेली आहे. मनी असतील, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर याच्यावर पण व्हिडिओ घ्या, कारण याचा अभ्यास करायला थोडा अवघड जाते, रट्टा माराव का काय करावं लक्षात येत नाही. म्हणून आपण सिरीज सुरू केलेली आहे. खरोडे सर मराठी व्याकरण या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक मराठीचा जो भाग आहे त्याची प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे. वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. एक जर प्रश्न आपल्याला आला आणि आपण लागलो तर आपलं काम झालं. पहिला वाक्प्रचार आहे मित्रांनो, आपल्या अंगी बिऱ्हाड देणे. बघा, आपल्या अंगी बिऱ्हाड देणे म्हणा, आपल्या अंगी बिऱ्हाड देणे. मग मित्रांनो याचा अर्थ काय होतंय तर दुर्व्यसनाला थारा देणे. बर, ठीक आहे. परीक्षेमध्ये काय होतं मित्रांनो, जेव्हा असे वाक्प्रचार येतात तेव्हा त्याचा अर्थच कळत नाही. म्हणून आपण जेव्हा आपण बोलतो तेव्हा गोष्टी लक्षात राहतात. ठीक आहे. दुर्व्यसनाला काय करायचंय, थारा देणं म्हणजेच काय, आपल्या अंगी बिऱ्हाड देणे. ठीक आहे. आपल्या पोळीवर तूप ओढणे. बघा लय वेळा आली मित्रांनो मन. आपल्या पोळीवर तूप ओढणे. ठीक आहे. आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजेच काय तर साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे. बरं, आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजेच काय, जेवढं होईल तेवढा आपलाच फायदा करून घ्यायचा. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, आपल्या पोळीवर तूप ओढणे. बरेचसे लोक असतात बघा मित्रांनो जे फक्त स्वार्थी आहेत आणि आपल्याला असं दाखवतात की मी दुसऱ्यासाठी खूप करतो, म्हणजे आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, फोकस करायचं आपल्याला एक्झामला. अलबेल असणे, अलबेल असणे. आता बघा काय सांगणार आहेत, आता तुम्ही सांगा. अलबेल असणे, सर्व काही ठीक असणे, सर्व काही ठीक असणे त्याचाच अर्थ आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आरती आरोळा ठोकणे, मोठ्या मोठ्याने बोलणे. आरती आरोळा ठोकणे म्हणजे काय, मोठमोठ्याने बोलणे, त्याचा अर्थ असा आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आरती करणे. बरं, आरती करणे म्हणजेच काय, स्तुती करणे. आरती करणे म्हणजे काय मित्रांनो, स्तुती करणे, एखाद्याची स्तुती करणे. त्याच्यासाठी आपण काय शब्द वापरतो, आरती करणे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आळ घालणे, आळ घालणे म्हणा. बरं, तर काय, आरोप करणे. आळ घालणे म्हणजे काय, एखाद्यावर आरोप करायचा. ठीक आहे, त्याला आळ घालणे असं म्हणतात. आळा आणणे. आता बघा फरक, आळा आणणे, आळा आणणे म्हणजेच काय, मर्यादा घालणे. आळा आणणे म्हणजे काय मित्रांनो, मर्यादा घालणे. वाक्प्रचार मनी याच्यावर हमखास प्रश्न आहेत. हेच आमचा प्रयत्न असते की होईन तितकं एका मार्कामुळे आपण लागलो तर आपल्या काम झालं. आहारी जाणे, आहारी जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतंय तर मित्रांनो, आहारी जाणे म्हणजे दुसऱ्याच्या मताप्रमाणे वागणे. बरं, दुसऱ्याच्या मताप्रमाणे वागणे याला काय म्हणायचं, आहारी जाणे. आंबट शोक करणे, आंबट शोक करणे, आंबट शोक करणे म्हणजेच आपल्या चैनी करणे, म्हणजेच आपलीच मोज मजा करून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर आचारिका बिचारी होणे. बर, आचारिका बिचारी होणे म्हणजे काय तर काहीच सुचेनासे होणे, काहीच सुचेनासे होणे याला काय म्हणायचं, आचारिका बिचारी होणे. ठीक आहे. आवळा देऊन कोहळा काढणे. लय वेळा प्रश्न आला बघा मित्रांनो. आवळा देऊन काय काढणे, कोहळा काढणे. लहान वस्तू देऊन, लहान वस्तू द्यायची आणि मोठी वस्तू उचलणे. एखाद्याला उग काहीतरी साधी गोष्ट द्यायची आणि त्याच्याकडून मोठी अपेक्षा ठेवायची. ठीक आहे, याला काय म्हणायचं, आवळा देऊन कोहळा काढणे.
इरेस पडणे, ईर्षा उत्पन्न होणे, चुरस निर्माण होणे. इरेस पडणे म्हणते, इरेस पडणे म्हणजेच काय? ईर्षा उत्पन्न होणे, चुरस निर्माण होणे. इरेस चढणे, बघा मित्रांनो, इरेस पडणे, इरेस चढणे, इरेस चढणे. चुरस लागून सरसावणे, चुरस लागून सरसावणे असा त्याचा अर्थ होते. इरेस घालणे, बापो इरेस घालणे, आपल्या बचावासाठी दुसऱ्यास पुढे करणे. बर, याला काय म्हणायचं? इरेस घालणे. बघा मित्रांनो, वापस येतो. इकडे बघा, हे काय म्हणतंय? इरेस काय? पडणे. मग इरेस पडणे म्हणजे काय? ईर्षा उत्पन्न होणे, चुरस निर्माण होणे. ठीक आहे. त्यानंतर हे काय म्हणतंय? इरेस चढणे, इरेस काय? चढणे, चुरस लागून सरसावणे. हे काय म्हणतंय? इरेस घालणे. मग इरेस घालणे म्हणजे काय? आपल्या बचावासाठी दुसऱ्यास पुढे करणे. ठीक आहे. त्यानंतर इळ्या भोळ्या इतके सूत, इळ्या भोळ्या इतके सूत म्हणजे काय? पक्के विरोधक असणे, पक्के विरोधक असणे. याला काय म्हणायचं? इळ्या भोळ्या इतके सूत. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो? पक्के विरोधक असणे. ठीक आहे. त्यानंतर इतिश्री होणे. मित्रांनो, खूप वेळा याच्यावरती प्रश्न आलाय. इतिश्री होणे म्हणजेच काय? तर समाप्त होणे. इतिश्री होणे म्हणजेच काय मित्रांनो? समाप्त होणे त्याचा अर्थ होते. ठीक आहे. इची डची करणे, बघा आता हे प्रश्न निरा संपलेले पर्याय आहेत. ठीक आहे. इची डची करणे म्हण, मध्ये मध्ये खोडसाळपणा करणे, निरा संपलेला. बघा, काही जण हरामी असतात बघा, उग एखाद्याचं बरं नाही दिसल्यासारखं मधा मधा डावचायचं, त्याला काय म्हणायचं? इची डची करणे. दंगा दाखविणे, का इंगा आहे रे? इंगा दाखविणे, इंगा दाखविणे. मग इंगा दाखविणे आपण म्हणजेच काय? सबक शिकविणे. इंगा दाखविणे म्हणजे आपण लहानपणी म्हणायचो बघा, तुला इंगा दाखवितो. इंगा दाखवितो म्हणजे भांडणं व्हायचे आपले, पण खरंच ते दिवस खास होते लहानपणचे. त्याला चॅलेंजच नव्हती, म्हणजे तुमच्या करिअरचं टेन्शन नव्हतं, किंवा मला लय काय करायचं असं काही नाही. मस्त खेळत बसले, शिवना पाणी खेळ, इटी दांडू खेळ, बॅट बॉल खेळ, किंवा काही खेळ खेळायचे लहानपणी. चकाच खेळ म्हणजे दिवसक म्हणजे खतरनाक होते ते. किती पैसे दिले तरी येणार नाहीत. एका एका कोटीचा एक दिवस होता म्हणलं तरी जमते. पण ते म्हणजे उशिरा कळते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी लय उशिरा कळाल्या. म्हणजे बरंचसं बघू बघू बघूच तर जीवन संपलं बी लहानपण आपलं. पण खतरनाक ते दिवस होते मित्रांनो. म्हणजे त्यावेळेस ही सगळ्यात एक गोष्ट मला आवडायची, आज भांडणं लगेच रात्री बोलायचं. पण आता जर भांडणं झाले तर 10-20 वर्ष एकोणेकाला बोलत नाहीत आपण. म्हणजे लहानपणी माणूस किती ग्रेट असते बघा तुम्ही. आज सकाळीच भांडणं, दुपारच्याला संग लगेच एका ताटात जेवण. ठीक आहे. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी, असा विषय असते ते. ठीक आहे. मग इंगा दाखविणे म्हणजे काय? सबक शिकवणे. इजा बिजा तिजा, बाप्पा इजा बिजा आणि तिजा. बरं, एका मागून एक असे 3 वेळा. बरं, याचा अर्थ काय आहे? एका मागून एक असे किती वेळा? 3 वेळा. मग काही बी असेल ते. ठीक आहे. इजा बिजा तिजा. उसके बाद, उसके बाद. उकरून काढणे, बघा हे आपल्या खतरनाक वाक्प्रचार आहेत. उकरून काढणे म्हणजेच काय? जाणून बुजून मागील गोष्टी काढणे. बघा एखादे काय करतात, एखाद्या उपकार केले असतात, ते जाणून बुजून ते काढायचं. मग ते विषय आणायचा कुठून तरी मधात. मग याला काय म्हणायचं? उकरून काढायचं. खास करून बघा एवढं प्रमाण वाढले. एखाद्या म्हणतात बघा त्याला तो काहीच नव्हतो, मी शिकलं. मग तुला शिकलं म्हणजे का काय? त्याला जीवनभर गुलाम ठेवतो काय हरामा?
म्हणजे तू शिकवलंच बा त्यावेळेस, कोणीतरी तुझ्या जवळचं होतं, त्याचं बी काही कार्य होतं, म्हणजे का जिंदगी भर का त्याला तू हे सांगतो का मी तुला शिकले? अरे ते बी शिकला आहे, बरं शिकून मी ते काम करायला आहे का? त्याला का तो फुकट बसून खाऊ घालायला का? खेड्यापाड्यानं लय प्रथा आहे खास करून. मी त्याला शिकवलंय. बरं तेव्हा मी शेतात काम करायचो आणि त्याला शिकवलं. शहाण्या तुला दिमाग नव्हता शेतामध्ये काम केल्याशिवाय तुला काय पर्याय होता? ते तरी शिकलाय, तुला थोडाफार सपोर्ट करायला आहे, पण ते नाही लगेच बुगाच. काय सांगा, जेव्हा हे शिकायला होता एक भाऊ म्हणते तेव्हा मी सगळं केलं याचं, काहीच करीत नव्हता. याला मी जाग्यावर डबा पुरीला. उपकार केला नाही भावाच्या नात्याने केलंस काय फरक पडतो? पण ते नाही मी शिकवलंय म्हणजे नाही ना त्यानं मग आता गुलामच राहा, तसं कसं होईल बापू? तू आज शिकवलंय मान्य, तू भावाचं कार्य केलंस, पण ते आता तुला बरं दिसत नाही हे ताण आहे. तू शिकवलंस काय वाईट केलं नाही, चांगलंच आहे भावाच्या नात्यानं. पण आता ह्या लेवलला जर तुझा भाऊ कुठेतरी काही चांगलं करायला तुला कोण बरं दिसत नाही? उलट तू स्तुती कर की आमचा भाऊ इथं आहे बाबा, तिथं आहे, तुला हे करीन की लगेच तुला कोणाला सांगला शिकवायला मी शिकलोय त्याला. त्याचं काय होतं त्याने तू शिकिलस, पण त्याला तिनं बुद्धी तू वापरली, तिकडे उपाशी राहावं लागते शिकताना. त्याच्यानंतर शिकवलंच म्हणजे काय त्याला काय तू काय बसून भाकरी खाऊ घालीनच, त्याला बी कष्टच करावं लागेल. सांगायचं तात्पर्य असं आहे, तू शिकवलंय किंवा कुणी का उपकार केले त्या काढायच्या गोष्टी नाहीत. लोकांना प्रेम भावनाच कळन सगळे माहीत. मी केलं तू माझ्यासाठी लगेच कर, तसं नसते भाऊ. तू निस्वार्थ कर, तुला रिटर्न 10 पटीनं वापस येईल. पण तू म्हणशील मी केलं आणि तू लगेच वापस दे, तर तू मला असा नाही. खास करून एक भाऊ शिकायला असते खेड्यापाड्यात, तुम्हाला मी तीच सांगायलो. एक भाऊ शिकायला एक शेतात करून त्याला पैसे देतंय करतंय, त्याचं काम मी नाही, अशातला भाग नाही. पण निरा तू असंच म्हणणार का मी शिकले म्हणजे तू वापसच दे, तसं कसं जमन बापू? तुला प्रेम लावावं लागेल, तुला त्या वेळेनं राहावं लागेल ना. तू म्हणजे नाही मी त्याला शिकवलं तो आम्ही शेतात करीत होतो, त्याला काय होतं मला माहीत आहे, मी याला डाव्या डबा पुरवायचो, पैसे विचारायचो. तू कार्य केलंस, पण तू रिकामा भुकायलाच ना, येणं तुझी माय वाचते. काय मी त्याला शिकले, तू शिकले बाबा, ते बी शिकलाय, हरकत नाही, ते बी तुझ्यासाठी करीन की. पण कुठं लावायला मी शिकले म्हणजे का लय उपकार केले का भावाच्या नात्याने केले? तर सांगायचं तात्पर्य असं आहे, उकरून काढीत बसायचं नाही. असं करायचं उजव्या हाताने दिलं ना तर डाव्या हाताला कळालं ना पाहिजे. निस्वार्थ. मोठे लोक मनानं म्हणायला मी पैशा नाही, ठीक आहे, मोठे लोक एवढी खतरनाक असते तर ते उलट दिलेलं दाखवत नाही. गुप्तदान काय आला म्हणते ते तर सऱ्या येणं डंका पिटवायचं. जेव्हा तू तसं म्हणला तिथं तू अवकात कळाली, तू संपाला बापू. उलट म्हणायला पाहिजे मग भाऊ आहे, मी असं करणार तसं करणार, मोठ्याचं कार्य लहान्याचं कार्य हे पण चलो ठीक आहे, काय हरकत नाही, बोलायसारखं भरपूर आहे. मग उकरून काढणे, जाणून बुजून मागील गोष्टी काढणे. उखळ पांढरे होणे, आता काय सांगायचं बघायचं. उखळ पांढरे होणे, मग उखळ पांढरे होणे म्हणजेच काय तर पुष्कळ फायदा होणे. बाप्पा रे, उखळ पांढरे होणे म्हणजेच काय? पुष्कळ फायदा, भरपूर फायदा होणे. ठीक आहे. उट्टे काढणे म्हणजेच काय? सूड घेणे. बर. उंटावरून शेळ्या हाकणे, मनापासून काम न करणे. बघा हे काय काय संपलेले असते बघा. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजेच काय? हे दिल्लीला असते तिथून शेती बागायची म्हणायला गावाकडे, याला काय म्हणायचं? उंटावरून शेळ्या हाकणे. तुला शेती करायची म्हणल्यावर धुऱ्यावर जावं लागन, बघावं लागन ना काय व्हाले तर. ठीक आहे, एखादं गांजर गवताचं झाड उपटावं लागन तर शेती बरोबर होईल. हे दिल्लीला तिथून फोन म्हणजे याला काय म्हणायचं? उंटावरून शेळ्या हाकणे. असे भरपूर जण येतं की नुसतं लांबूनच, जवळ आपल्या अंगावर काय येऊ द्यायचं नाही. ठीक आहे. उगीदुगी करणे, मध्येच तोंड घालणे. ही एक निरा संपलेले बघा उगीदुगी करणारे. बचाल चालूच यायचं. उगीदुगी करणे म्हणजेच काय? मध्येच तोंड घालणे. उघड्या माथ्याने मिरविणे. बरं, उघड्या माथ्याने मिरविणे म्हणजेच काय? न लाजता फिरणे याचा अर्थ होतोय. न लाजता फिरणे. फिर आम्हाला काय करायचंय? ठीक आहे. उघडा पडणे, निराश्रित होणे, खरे स्वरूप प्रकट होणे. उघडा पडणे म्हण किंवा उघडे पडणे पण चालन. निराश्रित होणे म्हणजे आश्रय नसलेला, किंवा खरं स्वरूप प्रकट होणं म्हणजेच त्याचं खरं रूप. काय काय लोक धोंगे असतात, वरून चांगले बोलतात, मधातून खराब असते, ते खरं रूप पुढे आलं की त्याला काय म्हणायचं? उघडा पडणे.
उघड्या डोळ्यांनी मरण पाहणे, आपल्या देखत आपला नाश होत असलेला पाहणे. बर, उघड्या डोळ्यांनी मरण पाहणे, आपल्या डोळ्या देखत आपला नाश होत असलेला पाहणे. ठीक आहे. उचलून गोष्ट सांगणे, उचलून गोष्ट सांगणे वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? विरोध दर्शविणे, विरोध दर्शविणे. उचल बांगडी करणे, उचल बांगडी करणे. ठीक आहे. उचल बांगडी करणे म्हणजेच काय? तर बळजबरी स्थलांतर करणे, बळजबरी स्थलांतर करणे, एका जाग्यावरून दुसरीकडे जाणे. ठीक आहे. उजवा असणे, बाप्पा उजवा असणे म्हणजेच काय? श्रेष्ठ असणे. उजवा असणे म्हणजे काय मित्रांनो? श्रेष्ठ असणे. वाक्प्रचारावर हमखास प्रश्न आहेत, त्याच आपण काम करलेत मित्रांनो. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भरभरून तुमचा सपोर्ट द्या. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.